हो नमस्कार. तर खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण शेतकरी मित्रांनो, उद्या जर आपण 22 ऑगस्टला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चांगल्या प्रमाणात वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 22 ऑगस्टला जर बघितलं तर नागपूर, भंडारा हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. खास करून दुपारी 2 नंतर आपण जर इथे बघितलं तर भंडारा, साकोली, त्याचबरोबर ब्रह्मपुरी हा परिसर बघितला, उमरेड, तुमसर, त्याचबरोबर गोंदिया हा देखील परिसर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत. काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा त्या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जास्त प्रमाणात पाऊस आहे इथे. गोंदिया, आमगाव, त्याचबरोबर इथे आपण तुमसर परिसर बघू शकता. भंडारा, उमरेड, नागपूरमध्ये कमी प्रमाणात पाऊस आहे, जास्त नाही आहे, पण तिथे देखील पाऊस हा पडणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी अंदाज हा लक्षात घ्यायचा आहे. सावनेरमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस आहे. इथे वरारा, त्याचबरोबर चिमूर, बाकी ब्रह्मपुरी, अमरोई, गडचिरोलीमध्ये बघूया आपण दिवसभरात काय परिस्थिती आहे पावसाची. इथे जर आपण संध्याकाळी जर बघितलं तर संध्याकाळी या भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर हिंगणघाट, वर्धा, पुलगाव, अरवी, त्याचबरोबर अमरावती, तेलगाव, त्याचबरोबर वडकी, वरारा, त्याचबरोबर कायरा, चंद्रपूर हा परिसर बघितला, राजुरा, तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. जास्त नाही आहे, पण मध्यम ते रिमझिम पाऊस हा त्या परिसरात असणार आहे. शेतकरी मित्रांनो, इथे अमरावती, अचलपूर हा परिसर बघितला, अकोट, धरणी, म्हणजे या परिसरात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर दुपारी 3च्या आसपास जर बघितलं तर अचलपूर, अकोट, अमरावती, अरवी या भागात काही प्रमाणात पाऊस असणार आहे. थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही आहे. त्याचबरोबर उमरेड, पुसद, वाशिम, उमरखेड, त्याचबरोबर निर्मळी हा जर परिसर बघितला तर येथे देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. आपण जर बीड, केज, त्याचबरोबर बार्शी परिसर बघितला, धाराशिव परिसर बघितला, लातूर, तर या भागात देखील रिमझिम पावसा 3च्या आसपास होऊ शकतो. दौंड, बारामती, अकलूज, त्याचबरोबर इथे बघूया आपण सांगली ह्या परिसरात काही फरक आहे का, तर इथे देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस काही गावात होईल. सोलापूरमध्ये झाला तर रात्री 8च्या दरम्यान थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. जास्त नाही आहे, पण होईल. आपण जर विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर हा परिसर जर शनिवारी बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस वगैरे नाही. बाकी कणकवली, देवगड, विजयदुर्ग, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, लवसा, लोणावळा, कर्जत, नागठाणे, पेन, अलिबाग, मुरुड, जंजिरा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर शहापूर, घोटी, खंडाळा, वडा हा परिसर बघितला, पेठ, त्याचबरोबर आपण जर दिंडोरी परिसर बघितला तर या भागात आपल्याला दुपारी 12च्या आसपास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी निफाड, सिन्नर, चांदवड, सटाणा, पिंपळनेर, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर शहादा, शिरपूर, त्याचबरोबर धुळे, अंबळनेर, पारोला, धरणगाव, चापोडा, बलवाडी, यवल, जळगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, शेवगाव, बोदवड, मलकापूर, रावेर, पल हा जर परिसर बघितला तर या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. बाकी पाऊस नाही आहे. भोकरदनला थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. जाफराबादला देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल, रिमझिम पाऊस 4च्या आसपास. चिखली, बुलढाण्यात देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. तर बीड, केज, कळंब, पाटोदा, भूम, बार्शी, परांडा, धाराशिव, तुळजापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होऊ शकतो शनिवारी 22 ऑगस्टला. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. बाकी पाऊस पडतोय का हे देखील आम्हाला सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे, पण सध्याची परिस्थिती जर बघितली तर पावसाने गॅप घेतलेला आपल्याला दिसत आहे. काही भागात आहे परिसर पाऊस, पण जास्त प्रमाणात नाही, थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओज पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आत्ताची तुमची पावसाची परिस्थिती काय आहे
हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.